निश्चितच अतिक्रमण हे दोन पार्टमध्ये आहेत. एक पब्लिक प्रॉपर्टीवरती झालेलं अतिक्रमण, विशेष करून जे काही स्टॉल धारक असतील किंवा फेरीवाले असतील, तर त्या बाबतीमध्ये मध्यंतरी मीटिंग महापौरांकडे झाली होती की ह्या लोकांचं फेरीवाला समिती जोपर्यंत गॅझेट नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती लोकांची मीटिंग घेऊन त्यांना हॉकर झोन डिक्लेअर करता येईल का. तर आता मलाही वेळ मागच्या आठवड्याभरापासून कंटिन्यू जीबी आणि बरेचसे काम असल्यामुळे मला वेळ भेटला नाही, पण आम्ही त्याची मीटिंग घेऊ. आणि ह्या बाबतीमध्ये सुद्धा ही जबाबदारी फक्त एकटी महानगरपालिकेची किंवा आयुक्तांची नसून सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने वागणं गरजेचं आहे की जे हॉकर्सला 2018 मध्ये ज्यांना रजिस्टर्ड करण्यात आलेलं आहे, ज्यांची नोंद आहे, नोंदणीकृत आहे, असे जर हॉकर्स सोडलेत, असे जर फेरीवाले सोडलेत, तर बाकी सर्व फेरीवाले हे अनधिकृत आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणारच. फक्त आता एक ते एक जीबी मीटिंग असो किंवा दुसऱ्या मीटिंग असो याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही, परंतु ह्या बाबतीमध्ये प्रशासन कुठेही एक पाऊल मागे घेणार नाही. शहर साफ ठेवणं, शहर स्वच्छ ठेवणं, सुंदर नीटनेटके ठेवणं ही जशी माझी जबाबदारी आहे, सर्व नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी आहे आणि त्या कारवाईमध्ये मी कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा दबाव सहन करणार नाही. आय एम गोइंग टू मेक शुअर की आपलं शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहील. फक्त मला येऊन सुद्धा 1.25 महिना झाला, बाकी बरेचसे डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. या बाबतीमध्ये एक ठोस भूमिका मी स्वतः एसपी साहेबांशी बोललेलो आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आम्ही तिघही मिळून कॉन्क्रीट प्लॅन महालक्ष्मी मंदिर परिसर असेल, रंकाळा परिसर असेल, व्हीआयपी रोड असेल किंवा ज्या महत्वाच्या कोर्ट परिसर असेल, हॉस्पिटल परिसर असेल, या ठिकाणी करणार आहोत. तर ही कारवाई अटळ आहे. फक्त माझं म्हणणं आहे की आपण स्वतःहून जर काढून घेतलात तर चांगलं आहे. आणि मध्यंतरी जीबीने खूप सुंदर ठराव मंजूर केलेला आहे की जे स्टॉल धारक अनधिकृत असतील त्यांच्या गाळे हे जप्त करून, त्यांचा स्टॉल जप्त करून तो परत दिला जाणार नाही. त्या बाबतीमध्ये आता ठराव लवकरच आपल्याला मिळणार आहे. सो तो सुद्धा एक सपोर्ट लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आहे. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.